बरं, सॉल्व्ड एक्झाम्पल 6.4 त्याच्या सुरुवातीचं सिम्प्लिफाय बघा रे. a स्क्वेअर प्लस 5a प्लस 6 अपॉन a स्क्वेअर मायनस a मायनस 12 इंटू a मायनस 4 अपॉन a स्क्वेअर मायनस 4 बघा रे. तर आपल्याला या न्यूमरेटरचं फॅक्टराइज करावं लागेल, या डिनॉमिनेटरचं सुद्धा फॅक्टराइज करावं लागेल रे. परत ह्या डिनॉमिनेटरचं सुद्धा फॅक्टराइज करावं लागेल रे. हे a मायनस 4 ला a मायनस 4 याच्यामध्ये काही बदल होत नाही. मग त्याचं फॅक्टराइज कसं करायचं बघा रे. a स्क्वेअर प्लस 5a प्लस 6 हे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे बघा रे. हे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे, लक्षात करा रे. a स्क्वेअर प्लस 5a प्लस 6 क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे रे. मग त्याच्यामध्ये ॲडिशन करून किती आणायचं रे? 5 आणायचं बघा रे. ॲडिशन करून 5 आणि प्रॉडक्ट किती आणायचं रे? 6 आणायचं आहे बघा रे. बघा लक्ष करा रे. ॲडिशन करून 5 आणि प्रॉडक्ट 6. मग 6 चे असे दोन फॅक्टर पाडा की त्याचं ॲडिशन 5 आलं पाहिजे रे, कारण प्लस साइन आहे. मग 3 आणि 2 बघा रे. 6 चे फॅक्टर काय पडतात? 3 आणि 2 बघा. 3 आणि 2 चा मल्टिप्लाय 6 येतो रे, आणि ॲडिशन 5 येतं का नाही बघून घ्या बघा. 3 आणि 2 चं ॲडिशन किती येतं रे? 5 येतो बघा रे. आता साइनचं बघा. सेकंड टर्मला साइन कोणचं आहे? प्लस. हे मोठ्या फॅक्टरला घ्या रे. सेकंड टर्मला साइन कोणचं आहे? प्लस. हे मोठ्या फॅक्टरला घ्या. आणि ॲडिशन मध्ये साइन कसं असतं रे? इक्वल. इकडं प्लस पण इकडं सुद्धा प्लस येईल बघा रे. म्हणजे a स्क्वेअर प्लस 3a प्लस 2a प्लस 6 बघा लक्षात आलं का? मग आता पहिल्या दोन टर्म मध्ये a कॉमन काढा. पहिल्या दोन टर्म मध्ये काय कॉमन निघते रे? a कॉमन काढा. म्हणजे a कॉमन काढल्यावर काय राहिलं? a, कारण a स्क्वेअर आहे रे. a स्क्वेअर म्हणजे a इंटू a. याच्यातलं एक a कॉमन निघाले म्हणजे एक a शिल्लक राहतं रे. प्लस परत a कॉमन काढा. 3 राहिलं बघा इथं. हे प्लस ला प्लस. आता 2 आणि 6 ला कशाने डिवाइड होतं रे? 2 ने डिवाइड होतं रे, म्हणून 2 कॉमन काढले बघा रे. 2 आणि 6 ला कशाने डिवाइड होतं रे? 2 ने डिवाइड होतं, म्हणून 2 कॉमन काढले. आता 2 कॉमन काढलं राहिलं काय इथं? a प्लस 2 ने डिवाइड करायचं 2 3 6 म्हणजे 3 येईल बघा. परत हे काय? ब्रॅकेट कॉमन काढा. a प्लस 3 a प्लस 3 हे ब्रॅकेट कॉमन काढा. शिल्लक काय राहतं? a प्लस 2 हे शिल्लक राहतं बघा. बघा लक्षात आलं. a प्लस 3 कॉमन काढा. शिल्लक काय राहतं? a प्लस 2 हे फॅक्टर पडले बघा न्यूमरेटरचे. आता आपल्याला डिनॉमिनेटरचे फॅक्टर पडायचे ते. a स्क्वेअर मायनस a मायनस 12. आता याचे फॅक्टर पडवतोय बघा. हे सुद्धा क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे. क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे. आता 12 चे फॅक्टर पाडा. 12 चे असे दोन फॅक्टर पाडा की सबट्रॅक्शन करून 1 आलं पाहिजे. इथं काय नाही म्हणजे 1 आहे. आता इथं मायनस साइन आहे म्हणजे सबट्रॅक्शन काय आलं पाहिजे? 1. या 12 चे असे दोन फॅक्टर पाडा की सबट्रॅक्शन 1 आलं पाहिजे. लक्ष करा. 4 आणि 3 बघा रे. 12 चे फॅक्टर 4 आणि 3 बघा रे. 12 चे फॅक्टर 4 आणि 3 बघा रे. 4 आणि 3 चं सबट्रॅक्शन बघा 1 येते का नाही येते. आता हे मायनस साइन आहे रे. हे मोठ्या फॅक्टरला द्या. मायनस साइन मोठ्या फॅक्टरला द्या. सबट्रॅक्शन आहे, साइन डिफरंट असतं रे. इकडं मायनस म्हणजे इकडं काय येतं रे? प्लस येतं बघा रे. आणि व्हेरिएबल कोणचं आहे? a. बघा a व्हेरिएबल द्या दोघांना. बघा लक्षात आलं काय? बघा सबट्रॅक्शन करून 1 आणायचे. 12 चे असे दोन फॅक्टर की सबट्रॅक्शन 1 आलं पाहिजे. इथं मायनस साइन म्हणून सबट्रॅक्शन म्हणायला लागलं 1 काही नाही म्हणजे. 12 चे दोन फॅक्टर 4 आणि 3. 4 आणि 3 चं सबट्रॅक्शन 1 येतं रे, काही नाही म्हणजे 1 आहे. व्हेरिएबल a. मग a व्हेरिएबल दोघांना दिली. सेकंड टर्मचं साइन मोठ्या फॅक्टरला द्या. मग सबट्रॅक्शन मध्ये साइन कसं असतं रे? डिफरंट. इकडं मायनस म्हणजे इकडं काय ते? प्लस. आता ह्या दोन टर्म मध्ये a कॉमन काढा. मग a कॉमन काढले. मग इथे a राहते शिल्लक बघा रे मायनस. परत इथे a कॉमन काढा 4. बघा 4.
प्लस हे प्लसला प्लस घ्या. आता 3 आणि 12 ला कशाने डिवाइड होतं रे? 3 ने डिवाइड होतं. 3 आणि 12 ला कशाने डिवाइड होतं? 3 ने डिवाइड होतं. बघा 3 कॉमन काढले. काय राहिलं इथं? ए प्लस इंटू मायनस मायनसच येतं रे. मग आता 3 ने 12 ला डिवाइड करा. 3 ने 12 ला डिवाइड करा. 3 चौक 12 4 येतो बघा एवढा. 3 ने 12 ला डिवाइड करा 4 येतो बघा क्वेश्चन. परत बघा हे ब्रॅकेट कॉमन काढा. a मायनस 4 हे a मायनस 4 कॉमन काढले. शिल्लक करा तर a प्लस 3 बघा हे शिल्लक राहिलं बघा. हे फॅक्टर पडले बघा क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलचे. बघा रे न्यूमरेटरचे फॅक्टर पाडून घेतले, डिनॉमिनेटरचे. आता ह्या डिनॉमिनेटरचे फॅक्टर पडायचे. a स्क्वेअर मायनस 4 a स्क्वेअरला a स्क्वेअर 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2 चा स्क्वेअर आहे रे. मग इथं फॉर्म्युला लागू करा. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे a प्लस b a मायनस b म्हणजे a प्लस 2 a मायनस 2 येतो बघा. a प्लस 2 a मायनस 2 असे दोन फॅक्टर पडले बघा. आता हे फॅक्टर इथे घ्या रे. बघा न्यूमरेटरचे फॅक्टर इथे पडले. a प्लस 3 a प्लस 2 बघा a प्लस 3 a प्लस 2. ह्या डिनॉमिनेटरचे फॅक्टर पडले. a मायनस 4 a प्लस 3 a मायनस 4 a प्लस 3 इंटू a मायनस 4 ला a मायनस 4 आणि a स्क्वेअर मायनस 4 चे सुद्धा फॅक्टर पडले बघा. a प्लस 2 a मायनस 2. मग त्याच्यामध्ये काय कॅन्सल होतं बघा रे? ब्रॅकेट इक्वल असले कॅन्सल होतात. बघा a मायनस 4 a मायनस 4 ब्रॅकेट इक्वल आहे. साइन सुद्धा इक्वल आहे बघा. म्हणजे ब्रॅकेट कॅन्सल झालं रे. a प्लस 3 a प्लस 3 बघा हे कॅन्सल होतं रे. परत a प्लस 2 a प्लस 2 हे ब्रॅकेट कॅन्सल झालं. आता न्यूमरेटरला काय राहिले शिल्लक? तिन्ही ब्रॅकेट कॅन्सल झाले ते म्हणजे काही नाही म्हणजे 1 राहिले. बघा हे 1 घ्या इथं. आणि डिनॉमिनेटरला काय शिल्लक राहिलं? a मायनस 2 a मायनस 2 म्हणजे आन्सर काय आलं? 1 अपॉन a मायनस 2 हे आन्सर येईल बघा. बघा सेकंड एक्झाम्पल बघा. सिम्प्लिफायचे 7x स्क्वेअर प्लस 18x प्लस 8 अपॉन 49x स्क्वेअर मायनस 16 इंटू 14x मायनस 8 अपॉन x प्लस 2 बघा. तर आपल्याला इथं सुद्धा फॅक्टराइज करून घ्यावं लागेल बघा. पहिल्यांदा न्यूमरेटरचं फॅक्टराइज करून बघा. 7x स्क्वेअर प्लस 18x प्लस 8. तर याच्यामध्ये x स्क्वेअरला कोएफिशियंट ग्रेटर दॅन 1 आलाय. x स्क्वेअरचा कोएफिशियंट कसं आहे ते? ग्रेटर दॅन 1 आहे. त्याच्यामुळे 7 ने काय करावं लागेल? इकडं मल्टिप्लाय करावं लागेल रे. 7 इंटू 8 काय ते? 56. 7 इंटू 8 56. आता 56 चे असे फॅक्टर पाडा, असे दोन फॅक्टर पाडा की त्याचं ऍडिशन काय आलं पाहिजे? 18 आलं पाहिजे बघा. बघा लक्षात द्या. x स्क्वेअरचा कोएफिशियंट ग्रेटर दॅन 1 असल्यामुळे ह्या 7 ने इकडे मल्टिप्लाय करावं लागतं रे. मग 7 इंटू 8 काय तर 56 येतं रे. म्हणजे ऍडिशन या 56 चे असे दोन फॅक्टर पाडा की त्याचं ऍडिशन काय आलं पाहिजे? 18 आलं पाहिजे बघा. म्हणजे 14 आणि 4 बघा. 14 आणि 4 बघा यांचं मल्टिप्लाय बघा बरं 56 येतो आणि 14 आणि 4 चं ॲडिशन बघा बरं 18 येतं. कारण इथं प्लस साइन आहे म्हणजे ॲडिशन 18 आलं पाहिजे. बघा ॲडिशन 18 येतं बघा. व्हेरिएबल कोणचं आहे? x. x व्हेरिएबल दोघाला येत्या प्लस 14x प्लस 4x बघा रे बघा. हे सेकंड टर्मचं साइन मोठ्या फॅक्टरला रे. सेकंड टर्मचं साइन मोठ्या फॅक्टरला आणि ॲडिशन मध्ये साइन इक्वल असतं रे. मग इथं प्लस पण इकडं प्लस बघा बघा. म्हणजे 7x स्क्वेअर प्लस 14x प्लस 4x प्लस 8 बघा. आता या पहिल्या दोन टर्म मध्ये काय कॉमन निघतं रे? 7x कॉमन काढा कारण 7 न दोघांना डिवाइड होतं. या दोन्ही टर्मला 7 न डिवाइड होतं आणि दोन्ही टर्म मध्ये x आहे म्हणून 7x कॉमन निघाला रे.
आता पहिल्या टर्म मधलं 7x कॉमन निघालं, राहिलं काय इथं x, कारण x स्क्वेअर आहे म्हणजे एक x इकडे आलं, एक x इथं राहतो बघा. पहिल्या टर्म मध्ये 7x कॉमन काढा, इथं x राहिलं रे, प्लस ला प्लस, हे x इकडे आले बघा x कॉमन. आता 7 ने डिवाइड करा, 7 दोन्ही 14 म्हणजे 2 आले इथे बरे. 7x कॉमन करायचं, x राहिलं प्लस, परत 7x ने इथे डिवाइड करा, हे x इकडे आले रे, 7 ने डिवाइड करा, 2 येतो बघा इथं, 7 दोन्ही 14 म्हणजे 2 आले इथं. हे प्लस ला प्लस. आता 4 आणि 8, 4 आणि 8 ला कशाने डिवाइड होतं, 4 नच डिवाइड होतं बघा रे, हे 4 ने डिवाइड व्हायला लागले. मग 4 ने डिवाइड झाल्यावर काय आहे तिथं x, प्लस इंटू प्लस प्लसच येईल, परत 4 ने इथे डिवाइड करा, 2 येतं बघा रे, 4 दोन्ही 8 म्हणजे 2 आलं बघा. आता ब्रॅकेट कॉमन काढा, बघा x प्लस 2 कॉमन काढलं, x प्लस 2 कॉमन काढा, शिल्लक करा तर 7x प्लस 4 बघा. x प्लस 2 कॉमन निघाले, काय शिल्लक राहिलं 7x प्लस 4, हे फॅक्टर पडले बघा. आता ह्या डिनॉमिनेटरचे फॅक्टर करू, 49x स्क्वेअर मायनस 16 ह्याचे फॅक्टर पडायचे तरी. 49x स्क्वेअर कशाचा स्क्वेअर आहे, 7x चा स्क्वेअर येतो बघा. 49x स्क्वेअर कशाचा स्क्वेअर आहे, 7x चा स्क्वेअर, मायनस ला मायनस, 16 कशाचा स्क्वेअर आहे, 4 चा स्क्वेअर येतो बघा. मला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर फॉर्म्युल्यात घ्या रे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, काय फॉर्म्युला येतो मग, a प्लस b, a मायनस b म्हणजे 7x प्लस 4, 7x मायनस 4 बघा. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a प्लस b, a मायनस b म्हणजे 7x प्लस 4, 7x मायनस 4 बघा, हे फॅक्टर आले बघा. आता 14x मायनस 8 याचे फॅक्टर पडाले, 14x मायनस 8 पहिला 2 ने डिवाइड करू तरी, कारण 14 आणि 8 ला कशाने डिवाइड होतं, दोन्ही नंबरला 2 ने डिवाइड होतं रे, म्हणून 2 कॉमन काढणार आहे. मग 2 ने डिवाइड करा काय तर 7, बेस 14 का 7, x ला x, परत 2 ने इथे डिवाइड करा, बेचोक 8 बघा, 2 ने डिवाइड करा 4 येतो बघा, म्हणजे 2 इन ब्रॅकेट 7x मायनस 4, हे 2 कॉमन काढलं बघा. आता हे जे फॅक्टर पडले ते फॅक्टर आपण इकडे घेऊ. आता हे इक्वल टू ला इक्वल टू घ्या बघा. ह्या न्यूमरेटरचे फॅक्टर पडले x प्लस 2 आणि 7x प्लस 4 बघा, x प्लस 2 7x प्लस 4. ह्या डिनॉमिनेटरचे फॅक्टर पडलेत बघा, म्हणजे 7x प्लस 4 आणि 7x मायनस 4 बघा, हे फॅक्टर पडले. हे इंटू ला इंटू, परत इथं सुद्धा बघा 2 कॉमन निघाले, म्हणजे 2 इन ब्रॅकेट 7x मायनस 4 आले बघा, आणि x प्लस 2 ला x प्लस 2 बघा. मग त्याच्यामध्ये मल्टिप्लाय साइन असल्यामुळे काय काय कॅन्सल होतो बघा बरे. 7x प्लस 4 आहे ब्रॅकेट इक्वल आहे, म्हणजे ब्रॅकेट कॅन्सल करा, हे ब्रॅकेट कॅन्सल झाला. परत x प्लस 2 ब्रॅकेट कॅन्सल होतोय बघा, हे x प्लस 2 कॅन्सल झाला. परत 7x मायनस 4 हे कॅन्सल होतो बघा. बघा काय शिल्लक राहिले न्यूमरेटरला बघा बरं, 2 राहिले बघा, न्यूमरेटरला 2, डिनॉमिनेटरला काही राहिले का नाही, काही नाही म्हणजे 1 बघा, हे 1. मग 2/1 म्हणजेच काय तरी 2 येतो बघा, 2/1 आन्सर काय येईल रे 2 येईल बघा. बघा एक्झाम्पल 3 बघा आता, x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर अपॉन x क्यूब मायनस 27y क्यूब. मग न्यूमरेटरचे फॅक्टर पडत बघा रे, x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर आहे. x स्क्वेअर कशाचा स्क्वेअर आहे, x चा स्क्वेअर येतो रे, मायनस 9y स्क्वेअर कशाचा स्क्वेअर आहे, 3y चा स्क्वेअर आहे. बघा x स्क्वेअर कशाचा स्क्वेअर आहे, x चा स्क्वेअर येतो मायनस 9y स्क्वेअर 3y चा स्क्वेअर बघा. आता कोण्या फॉर्म्युल्यात येतं,
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी, ए मायनस बी, त्या फॉर्मॅट येतो बघा. ए प्लस बी, ए मायनस बी म्हणजे एक्स प्लस 3y, एक्स मायनस 3y. बघा लक्षात आलं का? हे फॅक्टर पडलेले. आता डिनॉमिनेटरचे फॅक्टर पाडू तरी एक्स क्यूब मायनस 27y क्यूब. आता एक्स क्यूब कशाचा क्यूब आहे? एक्स चा क्यूब येतो रे, मायनस 27 कशाचा क्यूब आहे? 3 चा क्यूब आहे, आणि y क्यूब y चा क्यूब येतो रे. म्हणजे 27y क्यूब कशाचा क्यूब येतो? 3y चा क्यूब येतो बघा. मग तो फॉर्म्युला कोणता लागू होतो रे? a क्यूब मायनस b क्यूब हा फॉर्म्युला लागू होतो रे. a क्यूब मायनस b क्यूब बघा. मग a क्यूब मायनस b क्यूबचा काय फॉर्म्युला? a मायनस b. a म्हणजे काय रे? x मायनस b म्हणजे 3y. a मायनस b म्हणजे x मायनस 3y आलं रे, इंटू सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर येईल, प्लस ab प्लस a इंटू b. a म्हणजे x, b म्हणजे 3y, प्लस b स्क्वेअर. b स्क्वेअर म्हणजे 3y चा स्क्वेअर येतो बघा रे. बघा रे, फॉर्म्युला लक्ष करा, पटकन फॉर्म्युला ओळखता आला पाहिजे. a क्यूब मायनस b क्यूब. बरं, या फॉर्म्युल्यामध्ये फॅक्टर पडतात बघा. बरं, a क्यूब मायनस b क्यूब, a क्यूब मायनस b क्यूब रे. a मायनस b, a म्हणजे काय करे? x मायनस b म्हणजे काय तर 3y, म्हणजे x मायनस 3y, a मायनस b. a स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर येईल, प्लस a इंटू b, प्लस a म्हणजे x, b म्हणजे 3y, x इंटू 3y, प्लस b स्क्वेअर. प्लस b स्क्वेअर. b स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर येतो? 3y चा स्क्वेअर येतो बघा. आता हे ब्रॅकेट आहे तसंच घ्या. फर्स्ट ब्रॅकेट x चा स्क्वेअर, x स्क्वेअर, 3x इंटू 3y 3xy, 3 चा स्क्वेअर 9, y चा स्क्वेअर y स्क्वेअर आहे बघा. हे दोन ब्रॅकेट करतात. आता या दोन्ही व्हॅल्यू इथे ठेवून द्या रे. बरं, न्यूमरेटरचे फॅक्टर काय आहेत ते घ्या. x प्लस 3y, x मायनस 3y. डिनॉमिनेटरचे फॅक्टर घ्या. x मायनस 3y इंटू x स्क्वेअर प्लस 3xy प्लस 9y स्क्वेअर बघा. आता याच्यामध्ये कोणचं ब्रॅकेट कॅन्सल होतं? x मायनस 3y ब्रॅकेट कॅन्सल होतं रे. शिल्लक काय राहतं? x प्लस 3y अपॉन x स्क्वेअर प्लस 3xy प्लस 9y स्क्वेअर बघा. हे आन्सर येईल बघा. याच्यामध्ये प्लस साइन असल्यामुळे तुम्हाला हे x कॅन्सल करता येत नाही किंवा 3 कॅन्सल करता येत नाही. प्लस साइन हे लक्ष करावे. जर मल्टिप्लाय साइन आला असतं तर कॅन्सल झालं असतं, पण प्लस साइन असल्यामुळे तुम्हाला कॅन्सल करता येत नाही. लक्ष करावे. हे ब्रॅकेट येतील अशा प्रकारे. x प्लस 3y अपॉन x स्क्वेअर प्लस 3xy प्लस 9y स्क्वेअर. हे आन्सर येईल बघा रे.